हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आत्ता वाजत आलेले आहेत पहाटेचे 5:25. तर इथे मी किचनमध्ये आले कारण की मुलाला जायचं होतं कॉलेजला आणि त्यामुळे आता पटापट मला डब्याची तयारी करायची आहे. केस असेच अस्ताव्यस्त आहेत तर थोडंसं दुर्लक्ष करा. तर इथे मी फ्रीजमधून ना पीठ मळलेलं काढलेलं आहे कारण की काल रात्री मी चपाती केली होती. तर जास्तीचंच पीठ मळून ठेवलं होतं आणि म्हटलं की चला मग सकाळच्या वेळेस पण जास्त घाई गडबड होणार नाही. तर पीठ थोडंसं रूम टेम्परेचरवर येण्यासाठी काढून ठेवलेलं आहे आणि आज भाजी बनवायची आहे मटकीची उसळ. तर काल छान अशी मटकी भिजवून त्याला मस्तपैकी मोड आणले होते आणि काही अशा भाज्या आहेत ना ज्या मुलं खात नाहीत आणि त्याच्यामुळे ना मला एकदम सगळ्यात सोपा असा पर्याय म्हणजे ना कडधान्य वाटतात. म्हणजे मुलं आवडीने कडधान्य खातात पण आणि त्यांचं पोट पण भरतं. शिवाय कार्बोहायड्रेट्स त्याच्यानंतर प्रोटीन वगैरे सगळंच जातं त्याच्या पोटामध्ये. म्हणून मग मी काय केलं शक्यतो मुलांना कडधान्यामध्ये वाटाणे, चणे, त्याच्यानंतर मटकीची उसळ, मूग, छोले तर हे असं कडधान्य देत असते आणि या कडधान्यांना ना मुलं कंटाळत देखील नाहीत बरं का. मग त्याच्यामुळे मला ना असं वाटतं की दुसरी एखादी भाजी देण्यापेक्षा हे कडधान्य पटकन बनवलेले ठीक आहेत. पण मुलांच्या पोटामध्ये कडधान्य सोबतच पालेभाज्या, फळं देखील जाणं तितकंच गरजेचं आहे. तर असं पालेभाज्या वगैरे जर द्यायच्या असतील ना, तर शक्यतो त्यांच्या हिशोबाने मी व्यवस्थित त्या पालेभाज्या बनवून देत असते. जसं की पालक जर खायचा झाला मुलांना, तर सुक्या पालकाची भाजी म्हणजे पालक सुका बनवते मी, सुकी भाजी बनवते किंवा मग पालक पनीर वगैरे असं बनवते. मेथीचे पराठे, ठेपले किंवा मेथीच्या पुऱ्या असं जर या भाज्यांचं असं करून दिलं ना, तर मुलं आवडीने खातात. तर इथे कांदा, टोमॅटो छान असं परतून घेतला आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकीची जी उसळ होती ती लगेच घालून घेतलेली आहे. फक्त वाफेवरती ना मटकीची उसळ शिजत नाही कारण की ती थोडीशी कडकच राहते. म्हणून मग मी काय करते मटकीची उसळ ज्या वेळेस बनवते ना त्याच्यामध्ये थोडंसं मी अर्धा कप का होईना पाणी घालते आणि एकदम मंद आचेवरती शिजत ठेवते. तर आता झाकण ठेवून दिलेलं आहे, गॅस लो केलेला आहे आणि हे जे फ्रीजमधलं पीठ काढलेलं त्याचे आता पटापट गोळे बनवून घेते म्हणजे फटाफट चपात्या करायला. सकाळी पीठ मळून ठेवलं ना आपण, तर मग पटापट चपात्या लाटायला म्हणजे इझी पडतं. पण फ्रीजमधलं पीठ जर आपण काढून बाहेर ठेवलं, तर ते चपात्या लाटायला ना थोडंसं चिकटसर पीठ होतं. त्याच्यामध्ये व्यवस्थित ग्लुटेन तयार होतं आणि चपात्या लाटताना ना चपातीसारखी पोलपाटाला चिकटते. तर त्यासाठी ना थोडंसं रूम टेम्परेचरवरती फ्रीजमधलं पीठ काढून ठेवायचं. तर मी शक्यतो मळून ठेवत नाही, पण रात्री थोडंसं जास्तीचंच मळून ठेवलं कारण की म्हटलं की सकाळी म्हणजे जास्त घाई नको व्हायला. तर मस्तपैकी चपात्या फुगतायत कारण की रात्री मळलेल्या पिठामध्ये मस्त ग्लुटेन तयार झालेलं आणि चपात्या मस्त अशा टम्म वगैरे फुगतायत. तर फटाफट मी त्याच्या डब्याच्या नाश्त्याच्या चपात्या बनवून घेते आणि जास्त काही या पिठाच्या चपात्या झालेल्याच नाहीत. साधारणपणे 6 ते 7 चपात्या इतक्याच झालेल्या आहेत. तर तितक्या देखील पुरेशा आहेत. सहा 7च चपात्या झाल्या आणि जास्त काही वेळ लागला नाही. निलय आणखीन झोपलेला आहे. भावेश त्याची तयारी करतोय. तोपर्यंत इथे मी माझा डबा फटाफट उरकून घेतेय. निलयला मी लवकर उठवणारच नाहीये कारण की 6:30 वाजता उठून तरी काय करणार आहे आणि आता सध्या प्लास्टर असल्यामुळे त्याची जे पेपर वगैरे होते तर ते आता कॅन्सल झालेले आहेत. री एक्झामसाठी त्याला आता बसवावं लागणार आहे. त्याच्यामुळे आता त्याला म्हटलं की तू निवांतच उठत जा आणि निवांत उठून त्याचं सगळं आवरून द्यावं लागतं आणि मग नंतर तो खेळतो थोडा वेळ आणि मग नंतर त्याचे राहिलेले 3 सब्जेक्टचा तो अभ्यास करत बसतो. डबा वगैरे सगळा आवरून झाला. आता किचनचा ओटा पटकन आवरून घेते. थोडीशी भांडी सिंकमध्ये पडलेले तर ती काय मी आता लगेचच घासणार नाही. पाणी आल्यानंतर निवांत राहिलेलं सगळं मी करणार आहे. तर पाणी साधारणपणे 6:45 ला येतं आणि आता सध्या साधारणपणे 6:10 झालेली आहेत. तर इतका वेळ तरी आहे शिल्लक. तर म्हटलं की चला तोपर्यंत किचनचा ओटा असंच ठेवण्यापेक्षा फटाफट त्याला क्लीन करून घेतलंय.
ओटा सगळा स्वच्छ करून घेतला आणि नेहमीच्याच रुटीनप्रमाणे माझं सकाळचं जे रुटीन असतं पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे. साधारणपणे गरम पेक्षा थोडंसं कोमट असं पाणी मी तयार करते आणि इथे जे आईस क्यूब तयार केलेले बीट आणि आवळ्याचे तर त्यातला एक क्यूब मी ग्लासामध्ये काढून घालते आणि छान असं कोमट आवळा आणि बीटाचं जे ज्यूस तयार होईल तर ते मी सकाळी आता कोमट पाण्यासोबत घेणार आहे. सोबतच मुलाला इथे नाश्त्यासाठी भाजी चपाती काढून ठेवली होती. त्याने त्याची तयारी करून बाहेर बसलाय. तर आता म्हटलं की चला त्याला आता ताट वगैरे नेऊन देते आणि इथे मी माझं कोमट पाणी पिऊन घेते. तर सकाळी सकाळी ना तुम्ही देखील ही सवय लावून घ्या. सकाळी सकाळी कोमट पाणी पिणं आपल्या शरीरासाठी फार चांगलं आहे. रक्त कमी असेल किंवा मग केस गळण्याचे काही समस्या असतील किंवा मग हिमोग्लोबिन आयर्नचं प्रमाण कमी असेल तर अशा वेळेस ना हे सकाळी सकाळी घ्यायचं. तर त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक ग्लो येतो, सोबतच रक्त छान असं वाढतं आणि केसाचे प्रॉब्लेम दूर होतात. तर असं तुम्ही रोज सकाळी एक क्यूब जरी कोमट पाण्यामध्ये टाकून जर घेतला ना तरी तुमच्या शरीरासाठी ते फार फायदेकारक आहे. तर 6:20 झाले होते. मुलगा निघून गेला कॉलेजसाठी आणि मग नंतर मी म्हटलं की चला जास्त काही बाहेर मला जाता येणार नव्हतंच, तर मग खालीच थोडंसं एक राऊंड मारला आणि येता येता थोडीशी फळं आणि भाज्या आणल्या. तर भरपूर ऊन पडलेलं आहे कारण की मी जेव्हा बाहेर पडले मॉर्निंग वॉकसाठी तर साधारणपणे 8:10 झालेले. म्हणजे अंघोळ वगैरे करून तितका वेळ होतोच होतो आणि मग तिकडनं येता येता थोडीशी फळं आणि भाज्या आणलेल्या आहेत. तर निलय झोपलाच होता. लगेचच मी आले घरी कारण की जास्त वेळ काही मी थांबली नाही बाहेर, जास्त राऊंड वगैरे काही मारलं नाही. एकाच राऊंडमध्ये भाज्या फळं वगैरे ते सगळं एकाच राऊंडमध्ये मी कव्हर केलं आणि घरी आले. तर निलय उठून बसला होता माझी वाट बघत आणि आल्याबरोबर त्याला मग म्हटलं की चल आता तुझं आवरते. तर त्याच्यासाठी मी पाणी गरम करत लावलेले. तोपर्यंत मला देखील भरपूर अशी तहान वगैरे लागलेली कारण की ना आता 9:30चं ऊन देखील आता प्रचंड लागतंय बरं का. तर मग आता इथे चहा ठेवलेला आहे. निलयसाठी आता थोडासा चहा करते आणि मग त्याला नाश्ता देते. मी सोबत त्याच्यासोबतच नाश्ता करून घेते. गुळाचा चहा केलेला आहे, ब्लॅक टी. निलयला संत्री पाहिजे होती आणि म्हणून मग मी संत्री, द्राक्ष असं मी घेतलेलं आहे, चिकू वगैरे आणि येताना टोस्ट देखील आणला होता. त्याला ना संत्रीचं ज्यूस प्यायचं होतं. पण त्याला म्हटलं की ज्यूस पिण्यापेक्षा डायरेक्ट संत्री खा, त्याच्यामध्ये फायबर असतं जे तुझ्यासाठी देखील चांगलं आहे. आणि चिकू खूप छान असे मोठे-मोठे मिळाले म्हणून घेतले. खूप गोड चिकू होते. तर अशा प्रकारे येताना ह्या भाज्या आणि थोडंसं काही निलयने टोस्ट पण सांगितलेला, तर त्याच्यासाठी टोस्ट वगैरे आणलेलं आहे. तर त्यांना फळं घेत असताना माझं थोडंसं दुर्लक्ष झालं. त्यांना म्हटलं की थोडेसे पिकलेले संत्री द्या, नाहीतर आंबट संत्री लागतात. तर त्याने 2 पिकलेल्या संत्री टाकल्या आणि 2 कच्च्या संत्री टाकल्या आणि मी माझ्या घाई गडबडीमध्ये निघून आले. तर आता बघितलं तर 2 संत्र्या कच्च्या होत्या. तर असं करतात हे फळवाले पण. आपलंच लक्ष नसल्यानंतर तर काय नाही का. तर इथे त्याला आता चहा आणि टोस्ट देते आणि मी देखील तेच खाऊन घेतलेले. तर आत्ता वाजत आलेले आहेत. निलयला अंघोळ वगैरे घालून त्याचा नाश्ता वगैरे झाला. सगळं आवरून झालंय आज लवकरच कारण की क्लास देखील आता संपलेले आहेत. म्हणजे आता सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत मुलांना, परीक्षा वगैरे झालेली आहे तर त्याच्यामुळे आता मी सुद्धा निवांत आहे. मग आता एवढ्या वेळ बसून करायचं काय म्हणून म्हटलं की चला कुकर लावून घेऊयात. आज वरण भाताचं कुकर लावणार होते आणि सकाळची मटकीची भाजी आणि चपाती तर आहेच आहे. म्हणून म्हटलं की चला वरण भाताचं कुकर लावूया. आज फोडणीचं वरण करणार आहे मी. डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी न देता आज म्हटलं की चला खूप दिवसांनी जरा छान असं फोडणीचं वरण देऊया. कारण की कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी देणं आणि नंतर डाळ शिजवून नंतर फोडणी देणं याच्यामध्ये थोडीशी चव बदलते बरं का. तर तुरीच्या डाळीमध्ये मी मिरची आणि टोमॅटो चिरून घातला आणि आता ही जी डाळ आहे ती कुकरमध्ये खाली ठेवते आणि वरती भात. 4 शिट्यांमध्ये मस्तपैकी वरण भात असा तयार होतो. बरं बऱ्याच जणांना ना फोडणीचं वरण आवडत नाही किंवा बऱ्याच जणांना फोडणीचं वरण आवडतं. बरं ज्यांना फोडणीचं वरण आवडत नाही त्यांनी ही जी डाळ आहे ना छान अशी घोटायची. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आणि मस्तपैकी घोटलेली अशी सैल केलेली डाळ गरमागरम भातावर घ्यायची आणि त्याच्यावर तुपाची धार. इतकी जबरदस्त लागते ना बिना फोडणीची ही डाळ देखील. एकदा करून बघा आणि मला सांगा. मग तुम्ही म्हणाल की फोडणीच्या डाळीपेक्षा हीच डाळ टेस्टी लागते. आणि बऱ्याच जणांना तेल वगैरे कमी खायचं असतं तर त्याच्यामुळे ना तुम्ही अशा पद्धतीने डाळ करून खाऊ शकता.
आता निलयचा ज्यावेळेस हात फ्रॅक्चर झाला ना, तर त्याच्या 4 ते 5 दिवसाआधीच माझा जो मोठा भाऊ आहे, जो अमेरिकेत असतो, तर त्याला हार्ट अटॅक आला होता आणि त्याच्यामुळे मी थोडीशी टेन्शनमध्ये होते आणि ते होतंय न होतंय तोच निलयचा हात फ्रॅक्चर झाला. तर निलयने हात फ्रॅक्चर व्हायच्या आदल्या दिवशीच त्याच्या मामाला फोन केला होता आणि विचारत होता, "मामा कसे आहात?" वगैरे. आणि काल रात्री त्याच्या मामाने फोन केलाय, "निलय कसा आहेस तू?" म्हणून. तर असं सगळं सध्या घरामध्ये सगळा गोंधळ चाललेला आहे दवाखान्याचा. तर असो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा अशा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.